राज्य मंत्रिमंडळाची आज 12 वाजता मंत्रालयामध्ये बैठक होणार आहे। अधिवेशन संपल्यानंतर आणि जिरवाळ वादानंतरची ही पहिलीच बैठक आहे। त्यामुळे या बैठकीला जिरवाळ उपस्थित राहणार का आणि या प्रकरणावरती काय भाष्य करणार का याकडे देखील लक्ष लागलंय। दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भामध्ये आढावा घेतला जाईल। आज काही महत्त्वाचे निर्णय देखील होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ। दिल्लीमध्ये सिलेंडर 195 रुपयांनी तर कोलकात्यामध्ये 218 रुपयांनी महागला। मध्यरात्रीपासून नवे दर लागू। नव्या आर्थिक वर्षात आजपासून अनेक नवे नियम। नोकरदारांसाठी आयकर कायद्यामध्ये मोठे बदल। सर्वसामान्यांची पगारासह प्रवासाचीही गणितं बदलणार। जगातील सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतात सुरू। तर राज्यामध्ये पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जून पर्यंत। प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आपल्याला आधीच माहिती होती। माझाच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये सुनील तटकरेंकडून पहिल्यांदाच मान्य। तर पक्षाच्या बदनामीसाठी पेड कॅम्पेन, रोहित पवारांवरती निशाणा। शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणी अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार। घरी पोहोचलेल्या एसआयटी पथकानं मुलाला घेतलं ताब्यात। फरार पत्नीचा शोध सुरू। तर खरातची कोठडी आज संपणार। इराणमधलं अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झालंय। 2 ते 3 आठवड्यामध्ये इराण सोडू। युद्धादरम्यान ट्रम्प यांचं नवं वक्तव्य। इराण कधीच अण्वस्त्र बनवणार नाही, ट्रम्प यांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।